नमस्कार मंडळी, महाराष्ट्र तक मध्ये तुमचे स्वागत आहे। मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याच्या मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे इथून निवडून आले। महायुतीचे उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे पराभूत झाल्या। महायुतीचे 5 आमदार असतानाही महायुतीला येथे फटका बसला होता। नमस्कार मंडळी, मी इंद्रजित ढेरे। आता याच बदललेल्या वातावरणाचा विचार करता आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। आधी एक संघ राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादीची चांगली ताकद होती, मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली, तर एका आमदाराने शरद पवार यांच्या गटाची बाजू लढवली। आता काका पुतण्याच्या आमदाराच्या विरोधात आपले उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे। प्रकाश सोळंके माजलगावचे आमदार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली, तर केज मतदारसंघात नमिता मुदडा आणि संगीता ठोंबरे या भाजपच्या दोन्ही नेत्यामध्ये तिकिटांसाठी चढाओढ दिसत आहे। त्यामुळे एकूणच बीडच्या 6 मतदारसंघात वेगवेगळी नाव चर्चेत येत आहेत। इच्छुकांची संख्या देखील वाढत आहे। गेवराईतही असंच राजकारण तापलं आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे लक्ष्मण पवार। गेल्या 2 टर्म पासून ते मतदारसंघातून विजय होत आले आहेत। खरं तर या मतदारसंघात पवार आणि पंडित या 2 घराण्याच्या आजवर राज्य केलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आलटून पलटून या 2 घराण्यात इथली सत्ता येत जात राहिली। यंदाच्या विधानसभेलाही महायुतीचे उमेदवार म्हणून लक्ष्मण पवार हेच विद्यमान आमदार असण्याची शक्यता आहे। तर पंडित कुटुंबाचा विचार केल्यास बदामराव पंडित हे ठाकरेच्या शिवसेना गटात आहेत, तर अमरसिंह पंडित अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। महायुतीकडून अमरसिंह पंडित हे जरी इच्छुक असले तरी लक्ष्मण पवार हेच इथले उमेदवार असतील अशी शक्यता आहे। त्यामुळे अमरसिंह पंडित हे महागार घेतात की बंडखोरी करतात हे लवकरच पाहायला मिळेल। मात्र या सगळ्यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघात असंच एक नवीन नाव चर्चेत येत आहे, ते आहे पूजा मोरे यांचं। विद्यार्थी चळवळीपासून पूजा मोरे या राजकारणात आल्या। सर्वसामान्य घरातून आलेल्या मोरे या राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीमध्ये सध्या कार्य करत आहेत। यापूर्वी त्यांनी स्वाभिमानी पक्षासाठी देखील काम केले आहे। उत्कृष्ट संभाषण, आक्रमक भाषण शैलीमुळे त्या अल्पावधीतच युवकांमध्ये प्रसिद्ध झाल्या। मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील त्यांचं महत्त्वाचं काम राहिलं। पूजा मोरे ह्या सर्वसामान्य घरातून येत असल्यामुळे प्रस्थापितांना त्या टक्कर देऊ शकतील का, किंवा त्यांना भिडण्याची त्यांच्या ताकद आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्या देखील आपलं राजकारण करत आहेत। असंच असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ शकते अशा चर्चा आता बीडमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यामुळे गेवराई मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला एक नवा चेहरा म्हणून पूजा मोरे यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रस्थापित नसणारे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदारांनी कौल दिला, असंच पूजा मोरे यांना गेवराईकर कौल देतील का, की पुन्हा पवार किंवा पंडित घराण्याकडे इथली विधानसभा जाईल हे लवकरच कळेल। तर मंडळी, तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।